लग्नवरातीत फुलराडा, वरबापाच्या डोक्यात लोखंडी गज घालून केले गंभीर जखमी। 10 ते 15 मद्यधुंद तरुणांचा लग्नवरातीत जाणून बुजून धिंगाणा। साकूर जवळील शेंडेवाडी येथील सतेचीवाडी येथे लग्न समारंभ आटोपल्यानंतर घरासमोर सुरू असलेल्या वरातीत घुसून नवरदेवाच्या वडिलांसह तिघांवर लोखंडी गज, दगड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। संगमनेर तालुक्यातील सतेचीवाडी शेंडेवाडी येथे घटना घडली। या प्रकरणी मुख्य आरोपीसह 10 ते 15 जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी यमाजी पवार व 48 वर्ष यांच्या मुलाचा विवाह 22 जून रोजी मोठ्या उत्साहात झाला होता। रात्री सुमारे 11:15 वाजता घरासमोर लग्नाची वरात सुरू होती। यावेळी नवरीचा चुलत भाऊ मनोहर नामदेव दुधवडे राहणार पारदरा तालुका पारनेर हा आपल्या 10 ते 15 साथीदारांसह अचानक वरातीच्या ठिकाणी आला। त्यानंतर पूर्वीच्या वादाची कुरापत काढून त्याने नवरदेवाच्या नातेवाईकांशी वाद घालण्यास सुरुवात केली, ज्याचे पर्यावसान पुढे मोठ्या मारहाणीत झाले। हा सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी नवरदेवाचे वडील शिवाजी पवार तसेच त्यांचे पुत्र योगेश व प्रदीप हे भांडण सोडवण्यासाठी आले। मात्र मुख्य आरोपी मनोहर दुधवडे याने शिवाजी पवार यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने गंभीर प्रहार केला। तसेच त्याच्यासोबत आलेल्या इतरांनी योगेश व प्रदीप यांना लोखंडी गज व काठ्यांनी बेदम मारहाण केली। या मारहाणीनंतर जर पोलिसात तक्रार दिली तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारू अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या गंभीर प्रकरणी घारगाव पोलिसांनी मुख्य आरोपी मनोहर नामदेव दुधवडे व त्याचा 10 ते 15 साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील BNS विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आदिनाथ गांधले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। राज्यसत्ता न्यूज ब्युरो, साकूर।